स्टार 17 वर्षांपासून फरार असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने केले पुण्यातून जेरबंद केले। गुन्हेगार कितीही वर्षे कायद्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत असला तरी कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा लातूर पोलिसांनी दिली आहे। तब्बल 17 वर्षांपासून न्यायालय व पोलीस प्रशासनाला गुंगारा देत फरार असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपीस लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने पुणे येथून शिताफीने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले आहे। पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे सन 2009 मध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 145/2009 कलम 420 भादनवी मधील आरोपी गोविंद व्यंकटराव डांगे, वय 53 वर्षे, रा हासोरीबू ता निलंगा जी लातूर, हा गेल्या 17 वर्षांपासून फरार होता। न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट तसेच जाहीरनामाही काढला होता। मात्र आरोपी सातत्याने आपले वास्तव्य बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। या प्रकरणातील फिर्यादीने शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या उद्देशाने आरोपी गोविंद डांगे याच्याकडे दि. 4 फेब्रुवारी 2009 रोजी 1 लाख रुपये जमा केले होते। त्या बदल्यात आरोपीने एका महिन्यात ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र मुदत उलटल्यानंतरही ट्रॅक्टर न देता अथवा घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली। एवढेच नव्हे तर आणखीन एकाकडून मोटारसायकल देण्याचे आमिष दाखवून 55,000 रुपये स्वीकारले आणि त्यांनाही वाहन अथवा पैसे परत न देता फसविले। अशा प्रकारे अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात विशेष पथकाने या आरोपीचा शोध सुरू ठेवला होता। या तपासादरम्यान आरोपी गोविंद डांगे हा पुणे परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांना प्राप्त झाली। माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने पुणे येथील लोणी काळभोर परिसरातील हडपसर टोलनाका भागात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन दि. 18 जून 2026 रोजी रात्री लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी श्री सतीश एन पाटील यांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे,